नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मसालेदार गिलक्याची भाजी। बऱ्याच ठिकाणी याला घोसावळ्याची भाजीसुद्धा म्हणतात आणि ही भाजी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। त्यातीलच एक पद्धत आपण आज बघणार आहोत। तसेच ही जी भाजी आहे ही कमी वेळेमध्ये आणि पटकन होते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर गिलक्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल आपल्याला छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी आपली व्यवस्थित फुलून द्यायची आहे। तर इथे मोहरी जी आहे ती फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे सुद्धा आपले फुललेले आहे। त्यानंतर आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। आलं आणि लसूण जर ताजा असेल तर आपल्या भाजीला जे आहे ते उत्तम अशी छान चव येते। त्यानंतर आपल्याला इथे मीडियम आकाराचे इथे मी 2 गिलके घेतलेले आहे। गिलके आपल्याला कोवळे गिलके घ्यायचे आहे ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला ते गिलके जे आहे ते तेलात टाकायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्यावर आपल्याला साधारणतः 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिट झालेले आहे। आपले जे गिलकेला आहे ते पाणी सुटत आहे। या भाजीला जे आहे ते पाणी लागत नाही आणि पटकन होते आणि गिलके जर कवळे असतील तर त्याला पाण्याची गरज नसते। तर इथे आपले जे गिलके आहे ते 80% शिजलेले आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला त्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट झालेला आहे। आपले जे गिलके आहे ते 90% शिजलेले आहे, बघू शकता। ते शिजले आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यातलंच एक फोड जे आहे ती मी चेक करत आहे। तर बघू शकता आपले जे गिलके आहे ते शिजलेले आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बेसिक मसाल्यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी मूग डाळ टाकायची आहे भिजवलेली। ही मूग डाळ मी आधीच 10-15 मिनिटं पाण्यात भिजवलेली आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे। तुम्ही हवं असेल तर यामध्ये काश्मीरी लाल मिरची सुद्धा टाकू शकता। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आणखी तुम्ही यामध्ये गरम मसाला सुद्धा ॲड करू शकता। यामध्ये तुम्हाला छोटा चमचा हिंग टाकायचा आहे किंवा तुम्ही हिंग स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धनिया पावडर टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला 2 मोठे चमचे भरून इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर आपल्याला सर्व मसाले आणि जे गिलकीची जे फोडे आहे ते आपल्याला सर्व परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले जे मसाले आणि गिलक्याचे जे फोडे आहे ते सर्व एकत्र होईल। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्यानंतर आपल्याला सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे सर्व व्यवस्थित परतून झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला एक अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे। तुम्हाला हवं असेल तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। पाणी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला साधारणतः 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। तर 2 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आपल्या भाजीला अशी छान अशी तरी आलेली आहे आणि आपली भाजीला उकळीसुद्धा फुटलेली आहे। तर आता इथे मी परत त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे, तुम्ही बघू शकता। कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये कस्तुरी मेथी टाकणार आहे, जेणेकरून आपल्या भाजीला अजून छान चव येईल, अगदी हॉटेलसारखी। आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे ती आपली घट्ट व्हायला तयार झालेली आहे। तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता। तर तयार आहे आपली गिलक्याची भाजी मसाला, याला घोसावळे देखील म्हणतात। माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। ही भाजी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, त्यातीलच एक पद्धत मी आज तुम्हाला दाखवली आहे। तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली आहे ती कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।